अवघे गरजे पंढरपूर, श्रीहरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, चालला नामाचा गजर. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा 2 एकादशी येत असतात. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात एक आणि शुक्ल पक्षात एक अशा 2 एकादशी येत असतात. आषाढी एकादशीला खूप महत्त्व असतं. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. देवशयनी एकादशीचा दिवस म्हणजे चातुर्मासाच्या सुरुवातीचा दिवस. या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. चातुर्मासात भगवान विष्णू 4 महिन्यासाठी निद्रावस्थेत जात असतात. क्षीरसागरात ते निद्रावस्थेत असतात, म्हणून या 4 महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटले जातं. तर आषाढी एकादशीबद्दल काही नियम माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला असतो किंवा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो, आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवायचे की नाही. तर याबद्दलची सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्रीहरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असं लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. वारकरी पंढरपुरात जाऊन पोचलेले आहेत. विठ्ठुनामात ते दंग आहेत. आपल्याकडे बऱ्याचदा असं असतं की काही सणवार असेल, विशेष दिवस असेल, काही व्रत असेल, तर त्या दिवशी केस धुवून आंघोळ केली जाते, स्वच्छ आंघोळ केली जाते आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली जाते. आषाढी एकादशीच्या बाबतीतही असंच आहे. बऱ्याच जणींना हा प्रश्न पडला असेल की आषाढी एकादशीच्या दिवशी नक्की केस आपण धुतले पाहिजे की नाही धुतले पाहिजे. तर याबद्दलचीच माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायची असेल. वर्ष 2026मधील देवशयनी आषाढी एकादशी 25 जुलै 2026ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे. शनिवारी आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत करायचं आहे. आषाढी एकादशीचं व्रत कसं करायचं, कोणी करायचं, या व्रताला काय खायचं, याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. तर भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यात येणारी देवउठणी एकादशी, तर या 4 महिन्याच्या काळासाठी ते निद्रा अवस्थेत असतात आणि तोपर्यंत 4 महिन्यासाठी पृथ्वीचा जो कारभार आहे तो शिवपरिवाराकडे सोपवला जातो. तर हिंदू धर्मशास्त्र केस धुण्याच्या बाबतीत असं सांगतं की आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवायचे आपल्याला टाळायचे आहे. आषाढी एकादशीला आपण केस धुवायचे नाही, कारण एकादशीचा उपवास ध्यान आणि आध्यात्मिक शुद्धीचा दिवस मानला जातो. तर पद्मपुराणात सांगितल्यानुसार आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी व्रताचं पालन करताना केस धुणं, केस कापणं, दाढी करणं या गोष्टी निषिद्ध मानल्या गेलेल्या आहेत. आता धार्मिक मान्यतांनुसार आषाढी एकादशीला केस न धुण्यामागचे काही प्रमुख कारण आहेत. तर त्यातील पहिलं कारण असं आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी शरीर आणि मनाची शुद्धी राखण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा आतील भक्तीवर लक्ष केंद्रित आपण करायचं असतं. म्हणजे काय, तर केस वगैरे न धुता फक्त साध्या पाण्याने आंघोळ करून पूजा करणं उत्तम मानलं जातं. दुसरं कारण असं आहे, एकादशीच्या व्रताला अहिंसेचं पालन करणं अनिवार्य आहे. केस जर आपण धुतले तर त्यामुळे सूक्ष्म जंतूंचा नाश होतो. त्यामुळे या दिवशी केस धुवायचे टाळायचे असतात. तिसरं कारण, पंचांगानुसार एकादशीला जर आपण केस धुतले किंवा कापले तर ते अशुभ मानलं जातं आणि यामुळे घरातील समृद्धीला देखील बाधा पोहोचते अशी समजूत आहे. पण 99% लोक नेमकी हीच चूक करतात. इतर दिवशी केस वगैरे धुवत नाही, पण आषाढी एकादशीचा दिवस असला तर तो आपण उपवासाचा दिवस मानतो, महत्त्वाचा दिवस मानतो आणि याच दिवशी लोक केस धुतात. त्यामुळे त्यांना उपवासाचं पूर्ण फळ मिळत नाही, आपल्याला पूर्ण समृद्धी मिळत नाही. आपल्या समृद्धीला या छोट्याशा कारणामुळे बाधा पोहोचते. आपण जर सर्व नियमांचं पालन करून उपवास केला तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. जर कोणाला केस धुणं खूपच महत्त्वाचं असेल, म्हणजे समजा एखाद्या स्त्रीचा मासिक पाळीचा तो 4था दिवस असेल, आपल्याकडे मासिक पाळीमध्ये 4थ्या दिवशी केस धुतले जातात. आता जर एकादशीच्या दिवशी एखाद्या स्त्रीचा मासिक पाळीचा 4था दिवस येत असेल तर त्या स्त्रीने केस धुतले तर हरकत नाही, किंवा मग
एखाद्या जर कोणाला सुतक असेल आणि त्या एकादशीच्या दिवशी ते सुतक फिटत असेल तर अशी लोक देखील त्या दिवशी केस धुवू शकतात. काहींना म्हणजे अत्यावश्यक असेल की त्या दिवशी केस धुतलेच पाहिजे तर अशी लोक या दिवशी केस धुवू शकतात. म्हणजे आजारपण किंवा काही अपरिहार्य कारण असेल तर फक्त साध्या पाण्याने केस धुवून काढायचं. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास आणि विठ्ठल भक्तीवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी केस धुणं खास करून टाळलं जातं. आता काही जण असे देखील असतात की उपवास करत नाही आषाढी एकादशीचा, मग ते म्हणाल आम्ही या दिवशी केस धुतले तर चालतील का? तर तुम्ही उपवास करा किंवा नका करू, पण तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुणं टाळायचं आहे. बऱ्याच जणांकडून असं होतं की आषाढी एकादशीचा उपवास करतात, दुपारपर्यंत उपवास करतात आणि चुकून नकळतपणे समजा काही लहान बाळ असेल त्याला तुम्ही काही खाऊ घालत असाल तर तो पदार्थ तुमच्या तोंडात टाकला जातो किंवा चुकून असं काहीतरी खाल्लं जातं की ज्यामुळे तुमचा उपवास सुटतो. मग असं तुम्हाला असं वाटतं की आता उपवास सुटला, उपवास कंटिन्यू करणं चुकीचं आहे. जर नजर चुकीने नकळतपणे चुकून तुमच्याकडून काही कारणास्तव उपवास सुटला गेला, तुमच्याकडून काहीतरी दुसरा पदार्थ खाल्ला गेला तर घाबरून जायचं नाही. त्यानंतर तुम्ही काय करायचं, देवापुढे जायचं. भगवान विष्णूचं फोटो असेल, मूर्ती असेल किंवा विठुरायाचं फोटो मूर्ती असेल तर तिथे जाऊन देवाची मनापासून क्षमा मागायची. हवं तर परत आंघोळ करायची आणि उपवास तुम्ही कंटिन्यू करायचा आहे. तिथेच अर्ध्यावरती उपवास सोडून द्यायचा नाही. तुमच्या मनात सारखं अपराधी वाटत असेल, सारखं मनात येत असेल की अरे माझ्याकडून उपवास सुटला, तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी वस्तू दान करा. उपवास अर्ध्यावरती सोडू नका. चुकून तुमच्याकडून असं झालं असेल तर उपवास तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. एकादशीला जे उपवास करतात त्यांच्याबद्दल हरकत नाही, पण जे लोक उपवास करत नाही त्यांच्यासाठी सहसा घरातील ज्या स्त्रिया असतात ते भाताचा कुकर लावून देतात. सोपं असतं, भाजीपोळी बनवायच्या फंदात पडत नाही. पण भलेही तुम्ही एकादशीचा उपवास नसेल करत तर या दिवशी तांदूळ खाणं वर्ज्य मानलं जातं. एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे पदार्थ खायचे नसतात. कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे टाळायचा असतो. फराळात तुम्ही साबुदाणा, भगर, शेंगदाणे असतील, फळं असतील, दूध असेल अशा सात्विक पदार्थांचा वापर आपण करायचा आहे. या दिवशी आपलं आचरण शुद्ध ठेवायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्याचबरोबर घरात जर मूर्ती असेल विठ्ठलाची तर तिथे पूजा करा. भगवान विष्णूचीही पूजा करायची आहे. या दिवशी तुळशीच्या झाडाला आपण पाणीही घालायचं नाही आणि तुळशीला स्पर्श करायचा नाही. पूजेसाठी तुम्हाला तुळशीपत्र मंजिरी लागणार असतील तर ते तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे असतात. विष्णू सहस्रनामाचा, हरिपाठाचा जप आपण करायचा आहे. कोणाशी वाईट बोलणं, राग, वादविवाद यांच्यासारख्या गोष्टी आपण टाळायच्या आहे. आपलं मन शांत ठेवायचं, सकारात्मक ठेवायचं आहे. एकादशीला केस कापायचे नाही, नखं कापायची नाही. कोणताही उपवास असेल तर त्या दिवसा जास्त वेळ झोपणं टाळायचं आहे. सकाळीसुद्धा लवकर उठायचं असतं. शक्य असेल तर गोरगरीब जे गरजू लोक असतात त्यांना तुम्ही अन्नदान करा किंवा कपड्यांचं दान करा किंवा इतर काही ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या तुम्ही तुमच्या पद्धतीने दान करू शकता. या दिवशी तुळशीची जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल तर पूजा करताना देखील तुळशीच्या झाडाला चुकूनही आपण स्पर्श करायचा नाही. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशीचा उपवासमध्ये जर चुकून सुटला तुमच्याकडून नकळतपणे तर काय करायचं, एकादशीच्या दिवशी केस धुवायचे की नाही याबद्दलची सगळी माहिती सांगितलेली आहे. आता केस धुण्याबद्दल थोडेसे मतभेद असू शकता, पण एकादशीच्या दिवशी केस धुणं वर्ज्य मानलं जातं. त्याचे कारण देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.